दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारने व सरकारी कर्मचारी समन्वय समितीसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ आजपासून बेमुदत संपावर गेले असून सामान्य नागरिकांचे अनेक कामकाज विस्कळीत झाले आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत आंदोलन चालूच राहील असा इशारा देण्यात आला आहे। हमारी यूनियन हमारी हम सब असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही। तेव्हा खूप कमी संख्या होती, जास्तीत जास्त 100% संख्या नर्सेसचीच असते आणि तेही नेहमी। पण मला असं वाटते हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सगळ्यांचे आहेत, त्याच्यामुळे हिरिरीने इथे भाग घ्यायलाच पाहिजे। कारण एक दिवसाची ही सुट्टी मानवायची नसते, घरी जाऊन बसायची नसते। सही केली की आपण घरी गेलो, आजची सुट्टी मिळाली, मजा आहे। काही लोक तर या संपाच्या नावावर फिरायला सुद्धा जातात। तरी पण सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला जर सगळ्या मागण्या मान्य करायच्या असेल तर आपल्याला 100च्या वर तरी डोके दिसायलाच पाहिजे। शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र 6 वेळ लक्ष वेधी आंदोलनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न झाले, पण शासनाला 15 महिन्यात चर्चेसाठी वेळच मिळाली नाही, आपल्याला वेळच दिली नाही त्यांनी। विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यांच्या शासनाला प्रलंबित मागण्यांचे धोंगडे भिजत ठेवल्यामुळे कर्मचारी शिक्षक बेजार, सरकारी कर्मचारी बाबा तुझा भाव का? संतप्त सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर आहे।